नमस्कार. भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट देणारा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओचा मुख्य विषय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ क्रिकेटच्या संदर्भात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याबाबत महत्त्वाची अपडेट देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका सारांश जैनची वॉशिंग्टन सुंदरच्या जागी निवड झाली. नेमकं सारांश जैन हा कोणता खेळाडू आहे जो IPL मध्ये कधी आपल्याला खेळताना दिसला नाही, पण त्याची डायरेक्ट भारतीय संघात कशी निवड झाली असा सर्वसामान्य व्यक्तीला प्रश्न पडलेला असेलच. पण तुम्हाला सांगायला आवडेल की देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. त्याच कामगिरीच्या आधारावरती श्रीलंका संघाकडून त्याची निवड झालेली होती. तिथेही अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे त्याची भारतीय संघाचं दार तेऱ्यासाठी लवकर खोललं गेलं. पण आपण नेमकं सारांश जैन हा कुठल्या संघाकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळतो याची इत्थंभूत माहिती बघणार आहोत. दुखापतग्रस्त खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी मध्य प्रदेशचा खेळाडू सारांश जैन याची कसोटी मालिकेत निवड करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशचा हा खेळाडू वयाच्या 33व्या वर्षी आहे. मध्य प्रदेशचा हा 33 वर्षाचा खेळाडू आहे आणि भारतीय संघात निवड झालेला तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. याआधी नोव्हेंबर 2001 मध्ये समीर दिघे या भारतीय माजी खेळाडूने वयाच्या 32 वर्ष 362 दिवसांचा असताना बांगलादेश विरुद्ध भारतासोबत कसोटी पदार्पण केलेले होते. म्हणजे समीर दिघे हे माजी भारतीय खेळाडू यांचा रेकॉर्ड सारांश जैन याने तोडलेला आहे. हा एक नवीन विक्रम सारांश जैनने केलेला आहे. सारांश जैनने समीर दिघे यांचा रेकॉर्ड मोडला असून आता तो भारतीय कसोटी संघात निवड झालेला सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करण्यासोबतच त्याचे भारतीय संघात देखील त्याची निवड झालेली होती. आणि गेल्या रणजी हंगामात सारांशने मध्य प्रदेशसाठी अष्टपैलू कामगिरी करताना 30 बळी घेत सोबतच 518 धावा देखील केलेल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असतानाच त्याची श्रीलंका दौऱ्यावरती सुद्धा निवड झाली होती. तिथे देखील त्याने अष्टपैलू कामगिरी केलेली होती. त्याने दिलीप ट्रॉफीमध्ये देखील पश्चिम विभागाकडून खेळताना 2 सामन्यात 2 अर्धशतके करत 16 बळी देखील मिळवले होते व त्याला सामनावीराचा किताब देखील मिळालेला होता. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघात नेट बॉलर म्हणून उपलब्ध होता, पण त्याला संधी मिळालेली नव्हती. तो फक्त नेटमध्ये सराव करताना फलंदाजीसाठी गोलंदाज एवढंच त्याचं काम होतं. नेट बॉलर म्हणून त्याची निवड झालेली होती. मध्य प्रदेशमधील इंदूर या शहरात वाढलेल्या सारांशने 2014 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. 2022 मध्ये मध्य प्रदेशचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन झाल्यावरती सारांश जैन प्रकाश झोतामध्ये आला होता. तो त्याच्या फिरकी गोलंदाजीने आणि फलंदाजीच्या शैलीमुळे. सारांशचे वडील सुबोध जैन हे देखील ऑफ स्पिनर होते आणि ते देशांतर्गत क्रिकेट खेळलेले होते. आणि सारांश देखील ऑफ स्पिनर आहे आणि तो देखील चांगल्या रीतीने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आणि फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोघींचं संमिश्रण तो चांगलं राखू शकतो. ऑफ स्पिनर असल्यापासून तो तळाच्या ठिकाणी फलंदाजी सुद्धा चांगली करू शकतो आणि हेच विचारात घेत निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. सारांशचे वडील हे त्याचे पहिले प्रशिक्षक होते, कोच होते. तो आपल्या वडिलांचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहे. म्हणजे त्याच्या वडिलांचं देखील स्वप्न होतं भारताकडून कसोटी क्रिकेट खेळायचे, पण त्यांचं स्वप्न साकार झालं नाही. आता त्यांचं स्वप्न, त्यांचा मुलगा म्हणजे सारांश जैन हा लवकरात लवकर भारतीय संघात तुम्हाला खेळताना दिसून येतो आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न तो पूर्ण करू शकतो. नुकतेच श्रीलंका संघाच्या दौऱ्यावरती भारत संघाकडून खेळताना सारांशने 4 दिवसीय सामन्यात नाबाद 70 धावा त्याचबरोबर 6 बळी देखील घेतलेले होते. त्यामुळे या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरच याच कामगिरीच्या आधारावर त्याने
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये उशिरा का होईना पदार्पण केलेलेच आहे. त्यामुळे नेमकं सारांश जैन हा खेळाडू नेमका कोण आहे, कुठल्या संघाकडून तो प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळतो, IPLमध्ये हा चेहरा कधी आपल्याला दिसलाच नाही, पण डायरेक्ट इंडियाच्या टीममध्ये कसं काय याचं सिलेक्शन झालं, याचं सर्वसामान्य नागरिकांना, क्रिकेट प्रेमींना हा प्रश्न पडला की नेमका सारांश जैन हा खेळाडू कोण आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सारांश जैन हा खेळाडू नेमका कोण आहे, कुठल्या संघाकडून तो प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळतो, त्याची निवड कशाच्या आधारावरती झाली, तर भारतीय संघामध्ये जर कसोटी क्रिकेट म्हणा, T20 म्हणा, एकदिवसीय क्रिकेट म्हणा, या सर्वमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. डायरेक्ट IPL खेळल्याने इंडियाच्या टीममध्ये आले तर तसं होत नाही. बहुतेक आपण बघतो की IPLमध्ये चांगले IPL गाजवलेले खेळाडूसुद्धा इंडियाच्या टीममध्ये ते सिलेक्ट होऊ शकत नाही, कारण सातत्याने त्यांना प्रथम श्रेणीचे सामने खेळावेच लागतात. रणजी ट्रॉफी असो, दिलीप ट्रॉफी असो, अजून विजय हजारे ट्रॉफी असो, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असो, यासारख्या ट्रॉफ्यांमध्ये चांगल्या कामगिरीच्या आधारावरच तुमची भारतीय संघामध्ये निवड होत असते. जसं की आपण बघितलं, खूप दिवसांपासून आपला विकेट किपर ईशान किशन संघाच्या बाहेर होता, पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देत त्याने पुन्हा पदार्पण केले भारतीय संघामध्ये आणि आता भारतीय T20 संघामध्ये, एकदिवसीय संघामध्ये त्याचे स्थान आपलं बळकट करत आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी सामने चांगली कामगिरी करून तुमची सर्वप्रथम इंडिया Aसाठी निवड होते. इंडिया Aमध्ये चांगली कामगिरी केली तर वरिष्ठ भारतीय संघामध्ये तुमची निवड होते. आणि त्याच प्रकारे सारांश जैनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी हंगामात, दिलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली, याच कामगिरीच्या आधारावरती इंडिया A संघासाठी संधी मिळाली आणि इंडिया A संघासोबत तो श्रीलंका अ संघाविरुद्ध खेळताना देखील अष्टपैलू कामगिरी करत त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळेच श्रीलंकेतील हवामानाचा, खेळपट्टींचा चांगला अभ्यास झालेला हा खेळाडू नेमकं पहिल्या कसोटीत अंतिम 11 जणांमध्ये राहतो का हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. आणि आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजी जो श्रीलंकेच्या फलंदाजांना कसा जकडून ठेवतो हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. आता बघूयात सारांश जैन किती दिवसामध्ये आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करतोय आणि भारतासाठी तो कशी कामगिरी करतो. आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान देणारा हा मध्य प्रदेशचा खेळाडू नेमकं भारतीय कसोटी संघामध्ये भारताला काय योगदान देतो हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि सारांश जैनचे भारतीय कसोटी संघात लवकरात लवकर अंतिम 11मध्ये त्याला संधी मिळावी आणि त्याचे पदार्पण लवकरात लवकर व्हावे हीच क्रीडाप्रेमींची इच्छा असेल आणि त्यांनी भारतासाठी चांगली कामगिरी करावी ही देखील इच्छा असेल. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल.